नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन ए स्ट्रिंग बाय ॲनालिटिकल ट्रीटमेंट मेथड. सुरुवातीला आपण परत एकदा डेफिनेशन पाहणार आहोत स्टेशनरी वेव्हची. सो डेफिनेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह: व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हज, आयडेंटिकल मीन्स हॅव्हिंग पीरियड, फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड, व्हेलॉसिटी, वेव्हलेंथ एक्सेट्रा टर्म्स दोन्ही वेव्हच्या सेम असतात. So when two identical progressive waves traveling through the same medium along the same path but exactly opposite in direction interfere to each other, forming number of identical loops, this phenomena is called as a stationary wave. तर ही डेफिनेशन आहे स्टेशनरी वेव्हची. मग डेफिनेशन प्रमाणे आपण ह्या इक्वेशनमध्ये घेणार आहोत दोन आयडेंटिकल वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन. So consider two identical progressive waves having same amplitude A. दोन्ही वेव्हचा amplitude सेम आहे, फ्रिक्वेन्सी पण सेम आहे, फ्रिक्वेन्सी n, ट्रॅव्हलिंग थ्रू द सेम मीडियम अलॉंग दी सेम पाथ बट अपोजिट इन डायरेक्शन. एक इन्सिडंट असेल तर दुसरी रिफ्लेक्टेड असेल. अँड इंटरफेअर टू ईच अदर प्रोड्युसेस नंबर ऑफ आयडेंटिकल लूप्स फॉर्मिंग दी स्टेशनरी वेव्ह. डेफिनेशन प्रमाणे हे कन्सेप्ट हे जे पार्ट आहेत ते घेतलेले आहेत. ॲम्प्लिट्यूड सेम घेतलं आहे, फ्रिक्वेन्सी सेम घेतलं आहे. सो वी नो दॅट द इक्वेशन डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह y इज इक्वल टू a sin 2 पाय इन ब्रॅकेट nt मायनस x अपॉन लॅम्बडा. आणि दुसरे इक्वेशनचं हे इक्वेशन कन्सिडर केलं आहे y2 इज इक्वल टू a sin 2 पाय इन ब्रॅकेट nt प्लस x अपॉन लॅम्बडा. एका ठिकाणी मायनस आहे, एका ठिकाणी प्लस आहे. आपण पाहिलं आहे इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये कन्सिडर ए वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग ए पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. जर वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शननं जर मूव्ह होत असेल तर इक्वेशनमध्ये निगेटिव्ह साईन येत असतं. आणि जर हीच वेव्ह निगेटिव्ह अलॉंग द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असेल तर ह्याच इक्वेशनमध्ये काय येत असतं, पॉझिटिव्ह. पण ह्या दोन जे प्रोग्रेसिव्ह वेव्हची इक्वेशन्स आहेत, एक वेव्हचं इन्सिडंट कन्सिडर केलं तर दुसऱ्या वेव्हचं रिफ्लेक्टेड कन्सिडर करायचे, म्हणून हे अपोजिट साईन आलेले आहेत, एका ठिकाणी मायनस आणि एका ठिकाणी प्लस. ही जी इक्वेशन्स आहेत ते डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहेत प्रोग्रेसिव्ह वेव्हची. हे इक्वेशन्स दोन इक्वेशन्स मांडल्यानंतर आपल्याला माहिती आहे हे दोन वेव्हज काय आहेत तर इंटरफेअर टू ईच अदर होतात, इंटरफेअर होतात, एकमेकामध्ये मिसळतात, और सुपर इम्पोज टू ईच अदर म्हटलेलं आहे. सो वी नो दॅट दे अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज याप्रमाणे काय घेतलेलं आहे तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट घ्यायचं ह्या दोन वेव्हचं. तर काय होत असते बेरीज y इज इक्वल टू y1 प्लस y2. एक नंबर आणि दोन नंबर इक्वेशन्स या y इज इक्वल टू y1 प्लस y2 मध्ये ठेवलेले आहेत. या ठिकाणी या इक्वेशनमध्ये ए कॉमन दिसतं आहे, ठीक आहे. y इज इक्वल टू a साइन 2 पाय इन ब्रॅकेट nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस a साइन 2 पाय इन ब्रॅकेट nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. ह्या जरी टर्म्स सारख्या दिसत असल्या तर एका ठिकाणी मायनस आहे आणि एका ठिकाणी प्लस आहे. त्यामुळं हा जो आहे तो साईनचा पूर्ण अँगल वेगळा आहे आणि हा पण पूर्ण वेगळा आहे, दोन सारखे अँगल नाहीत. त्यामुळं आपण याच्यातली टर्म्स बाजूला घेऊ शकत नाही. यातली फक्त काय कॉमन टर्म घेऊ शकतो तर ए ही कॉमन टर्म घेऊ शकतो. म्हणून खालच्या स्टेपमध्ये 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये काय म्हटलेलं आहे, ए इन ब्रॅकेट राहिलेली टर्म मांडून घेतली साइन ऑफ 2 पाय इन ब्रॅकेट nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस साइन 2 पाय इन ब्रॅकेट nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. आता हे जर इक्वेशन आपण कन्सिडर केलं तर याच्यामध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन वापरू शकतो. साइन c प्लस साइन d इज इक्वल टू 2 साइन c प्लस d अपॉन 2 इन टू कॉस c मायनस d अपॉन 2. हे पुढच्या स्लाईडवरती आपण पाहणार आहोत. हे इक्वेशन वापरलेलं आहे बघा या ठिकाणी. मग हे इक्वेशन कुठे वापरायचं आहे तर इक्वेशन 3 मध्ये वापरायचं आहे. c म्हणजे 2 पाय इन ब्रॅकेट nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा आणि d म्हणजे काय तर 2 पाय इन ब्रॅकेट nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. मग हे ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन जे आहे ते 3 नंबर इक्वेशनमध्ये वापरल्यानंतर हे ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशनमधलं 2 आणि ते अगोदरच्या इक्वेशनमधलं कॉमन काढलेलं a म्हणून इथं 2a होणार. सो 2a साइन c मीन्स
सी आणि डीमध्ये 2π कॉमन आहे, डायरेक्ट स्टेप मांडलेले आहे. 2π इन ब्रॅकेट NT मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस NT प्लस एक्स अपॉन लॅम्बडा डिवायडेड बाय 2 इंटू हे इथलं हे इंटू ट्रिग्नोमेट्रिक रिलेशनमधलं इंटू कॉस सी मायनस डी प्रमाणे लिहिलं 2π इन ब्रॅकेट NT मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मायनस NT मायनस एक्स अपॉन लॅम्बडा डिवायडेड बाय 2 हे 2 हे ट्रिग्नोमेट्रिक रिलेशनमधलं डिवायडेड बाय 2. ठीक आहे. यामध्ये अपोजिट साईनवाल्या टर्म ज्या आहेत त्या कॅन्सल केलेल्या आहेत. इथं मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, इथं चुकून NTला पण कॅन्सल केलं आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय आहे, NT कॅन्सल होणार आहे. हे NT आणि मायनस NT प्लस NT आणि मायनस NT कॅन्सल होणार आहेत. परत राहिलेल्या टर्म्स मांडून घ्यायचेत. 2a साईन ऑफ 2π इंटू राहिलेले टर्म्स काय आहेत, NT इथली NT आणि हे NT किती झालं 2NT, म्हणून 2NT डिवायडेड बाय 2 2 इथं कॅन्सल होणार इंटू कॉस ऑफ 2π इंटू मायनस 2x अपॉन 2 लॅम्बडा. कारण इथं मायनस एक्स अपॉन लॅम्बडा आणि मायनस एक्स अपॉन लॅम्बडा राहते शिल्लक. मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मायनस 2x अपॉन लॅम्बडा मायनस 2x अपॉन लॅम्बडा आणि डिवाइड बाय हे 2 आहे म्हणून इथं 2 मानलेलं आहे. इथंही 2 कॅन्सल केलेलं आहे. यातल्या राहिलेल्या टर्म्स परत खालच्या स्टेपमध्ये मांडून घेतल्या. 2a साईन 2π NT इंटू कॉस ऑफ मायनस 2π एक्स अपॉन लॅम्बडा. इथं मायनस साईन येते बघा. बट we know that in trigonometry cos of minus theta is nothing but cos theta. हे रिलेशन वापरायचं आहे. ह्या रिलेशनप्रमाणे इथलं मायनस साईन परत खालच्या स्टेपमध्ये येत नाही. y इज इक्वल टू 2a साईन 2π NT इंटू कॉस 2π एक्स अपॉन लॅम्बडा. आता ह्या इक्वेशन आपल्याला इक्वेशन ऑफ वेव्ह कन्सिडर करायचं. जनरल इक्वेशन ऑफ वेव्स काय आहे, कुठलीही वेव्ह असेल, स्टेशनरी वेव्हच आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्हच आहे, लॉन्जिट्युडल वेव्ह आहे, ट्रान्सवर्स वेव्ह आहे. ह्या सगळ्या इक्वेशनचा जो फॉर्मॅट आहे तो सेमच असतो. म्हणून ही वेव्ह स्टेशनरी जरी असली तरी वेव्हच आहे. तिचं पण इक्वेशन्स कसं असणार आहे, तर जनरल फॉर्ममध्ये y इज इक्वल टू a साईन ओमेगा टी ह्या फॉर्ममध्येच असायला पाहिजे. म्हणून त्या फॉर्ममध्ये बसवण्यासाठी हे जे इक्वेशन आहे पॉइंटरनं दाखवतो आहे ते इक्वेशन मी जनरल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी कॅपिटल एची किंमत 2a कॉस 2π एक्स अपॉन लॅम्बडा ठेवलेली आहे. म्हणून इक्वेशन असं तयार होईल y इज इक्वल टू a साईन 2π NT. सो 2π N मीन्स ओमेगा. इट मीन्स दॅट y इज इक्वल टू a साईन ओमेगा t. इक्वेशन 4. So this is an expression for a resultant wave equation of stationary wave having resultant amplitude capital A is equal to 2a cos 2π x upon lambda. So this method is called as a analytical treatment method. ह्या डेरिवेशनमध्ये आपण काय केलेलं आहे तर स्टेशनरी वेव्हचं जनरल फॉर्म इक्वेशन्स काढलेलं आहे. ते काय आलेलं आहे तर y इज इक्वल टू a साईन 2π NT. आता यामध्ये आपल्याला ज्या आपण प्रॉपर्टीज पाहिलेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेल्या आहेत स्टेशनरी वेव्हची, द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स ऑर अँटी नोड्स इज लॅम्बडा बाय 2 किंवा डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड अँड अँटी नोड इज लॅम्बडा बाय 4, हे ह्या डेरिव्हेशनमधून आपल्याला काढायचं आहे. म्हणून त्याच्यासाठी कंडिशन्स घ्यायचे आहेत. नोडच्या कंडिशन्स काय आहेत आणि अँटी नोडच्या कंडिशन काय आहेत त्या पुढच्या स्लाईडवरती घेऊन ते आपण पाहणार आहोत. सो कंडिशन फॉर नोड्स आपल्याला 2 स्टेप बघायचे आहेत, कंडिशन फॉर नोड्स आणि कंडिशन फॉर अँटी नोड्स. तर कंडिशन फॉर नोड्स सुरुवातीला आपण पाहिलेले डेफिनेशन नोड्सचे. इन स्टेशनरी वेव्ह देर आर सम पॉईंट्स having minimum amplitude. Such points are called as a nodes. So minimum amplitude, it means that amplitude is equal to 0. So that is a is equal to 0. Put the value of a in this equation. 2a cos 2π x upon lambda is equal to 0. मग या इक्वेशनमध्ये 0ला 2a ने डिवाइड करायचं. 0ला 2a ने डिवाइड केलं तर 0 येतं. म्हणून काय आलं इक्वेशन cos 2π x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0.
हा जो आहे तो कॉसचा अँगल आहे. कोणता? 2πx/λ हा कॉसचा अँगल आहे आणि ह्या कोणत्या अँगलला कॉसची किंमत 0 असते. त्याच्यासाठी इथं हा अँगल ठेवला 2πx/λ. कोणत्या व्हॅल्यूला? π/2ला 0 असतो. कॉस π/2 0, 3π/2ला 0 असतो व्हॅल्यू, म्हणून 2πx/λ ऐवजी 3π/2 ठेवायचं. तसंच 5π/2ला पण 0, 7π/2ला पण 0, 7π/2ला पण 0. या सर्व असंच ऑड मल्टिपल्स ऑफ π/2ला ह्या व्हॅल्यू काय असतात? 0. मग आपल्याला किती डिस्टन्सवरती नोड मिळेल त्याच्यासाठी याची एक्सची किंमत काढायची आहे. सो एक्स इज दी डिस्प्लेसमेंट फ्रॉम ओरिजिन ऑफ द नोड. नोडचं डिस्प्लेसमेंट काढायचं आहे ओरिजिनपासून, म्हणून एक्स काय दाखवतो तर नोडचं अंतर दाखवतो अलॉंग द एक्स ॲक्सिस. म्हणून इथं 2πx/λ इज इक्वल टू सुरुवातीला पाय किंमत ठेवायची. 2πx/λ इज इक्वल टू π/2 किंमत ठेवली तर काय येईल? एक्स इज इक्वल टू λ/4. या ठिकाणी मी पेनचा वापर करून तुम्हाला सोडून दाखवतो. बघा 2πx/λ इज इक्वल टू π/2. तर या ठिकाणी काय होणार आहे? पाय हे पाय कॅन्सल होणार. मग एक्स इज इक्वल टू काय येणार? एक्स इज इक्वल टू लॅमडावरती जाईल बाय गेटिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, लॅमडा डिवायडेड बाय हे 2 छेदस्थानी येणार 4. हे असं हे एक्सची किंमत पहिली λ/4 आली. समजतंय? आता यानंतर आपल्याला ही 3λ/4 किंमत कशी आली ती बघायचे. तर या ठिकाणी काय करणार? परत 2πx/λ इज इक्वल टू 3/2 कारण पुढची किंमत काढायची, म्हणून 3π/2 ही व्हॅल्यू पुट करायची. तर या ठिकाणी काय येणार? पाय परत कॅन्सल होणार. तर एक्सची किंमत काय येणार? हे तिरकस गुणाकारामध्ये 3 तसंच राहणार इथं 3λ/4. तर इथं 3λ/4 असा आला. त्याच पद्धतीनं 5λ/4, 7λ/4 अशा किमती काढायच्या आहेत एक्सच्या. आता यानंतर म्हणजे एक्स इज इक्वल टू λ/4ला पहिला नोड मिळाला, एक्स इज इक्वल टू 3λ/4ला दुसरा नोड मिळाला, एक्स इज इक्वल टू 5λ/4ला तिसरा नोड मिळाला, तसंच 7λ/4ला चौथा नोड मिळाला. तर आपल्याला 2 नोडमधलं अंतर काढायचं. सक्सेसिव्ह म्हणजे शेजारच्या 2 नोडमधलं अंतर, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या नोडमधलं अंतर, किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या नोडमधलं अंतर, किंवा तिसऱ्या आणि चौथ्या नोडमधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. म्हणून खालच्या ठिकाणी म्हटलेलं आहे द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड इज λ/2. आणि हे λ/2 कसं काढलेलं आहे? फॉर एक्झाम्पल इथं सोडून दिलेलं आहे. मग मी काय केलं? दुसरा नोड आणि पहिला नोड याच्यामधलं अंतर काढलं, म्हणून दुसरा नोड आहे 3λ/4, पहिला नोड आहे λ/4 इथं. मग छेद सारखा आहे म्हणून 4 लिहिलं. अंशस्थानाची वजाबाकी 3λ - λ 2λ, 2 डिवायडेड बाय 4 मीन्स λ/2. तसंच चौथ्या आणि तिसऱ्या नोडमधलं पण डिस्टन्स काढून पाहिलं तर λ/4 येतं आहे खालच्या स्टेपमध्ये. यावरून आपण असं म्हणू शकतो डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड इज λ/4. समजलं? तसंच नोड अँड अँटीनोड्स आर अल्टरनेटली प्रोड्यूस्ड अँड इक्वली स्पेस्ड. आणि ठराविक अंतरामध्ये ठराविकच डिस्टन्सवरती ते आहेत. म्हणजे जेवढं नोडमधलं अंतर असणार आहे तेवढंच अँटीनोडमधलं पण असणार आहे. ते सुद्धा आपण काढून पाहणार आहोत पुढच्या कंडिशनमध्ये अँटीनोडच्या. सो कंडिशन फॉर अँटीनोड्स नेक्स्ट स्लाईडवरती. कंडिशन फॉर अँटीनोड्स. सुरुवातीला डेफिनेशन अँटीनोडची घेतली. देअर आर सम पॉईंट्स इन स्टेशनरी वेव्ह हॅव्हिंग मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. सच पॉईंट्स आर कॉल्ड ॲज ए अँटीनोड्स. सो मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजे ±2a. a इज इक्वल टू ±2a. बट a इज इक्वल टू 2a cos of 2πx/λ इज इक्वल टू ±2a. 2a काय झालं या ठिकाणी कॅन्सल केलं. मग काय राहिलं? cos 2πx/λ इज इक्वल टू ±1. परत इथं
2πx/λ हा कॉसचा अँगल आहे आणि कोणत्या अँगलला +1 आणि -1 अल्टरनेट व्हॅल्यू येतात. तर पहिला 0 ठेवला, कॉस 0 ठेवला तर +1 येतं, कॉस पाय ठेवला तर -1 येतं, कॉस 2π ठेवला तर परत +1 येतं, कॉस 3π ठेवला तर -1 येतं. म्हणून इथं त्या अँगलच्या किमती या ठिकाणी 0, पाय, 2π, 3π, 4π, डॅश 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 अशा व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत. परत एक्सच्या किमती काढल्यात. परत इथं 2πx/λ = 0 कम्पेअर केलं, 0च येणार आहे. नंतर दुसरे अँटीनोडची व्हॅल्यू काढताना काय करायचं आहे तर 2πx इथं शॉर्टमध्ये दाखवतो तुम्हाला. इथं 2πx/λ = पाय किंमत ठेवायची, ही पाय किंमत ठेवायची आणि एक्सची व्हॅल्यू काढायची. इथं पाय काय होईल, कॅन्सल होईल. एक्स = काय येईल मग, λ/2. म्हणून इथं λ/2 व्हॅल्यू आली. तसंच एक्स = काय कम्पेअर करायचं, पुढची किंमत काढण्यासाठी 2π किंमत ठेवायची, बरोबर आहे. मग इथं पाय परत कॅन्सल होणार, 2 पण कॅन्सल होणार. परंतु आपल्याला एक क्रम लक्षात येण्यासाठी आपण तसंच ते 2 ठेवलं, 2 λ/2 आलं. इथं 2 कॅन्सल होतं परंतु लॅम्बडा येणार. परंतु पुढचीच जर टर्म पाहिली आपण 3 λ/2 आलेला आहे. म्हणून इथं 2πx/λ = 3π कम्पेअर केलं तर इथं 3 येणार. म्हणजेच इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ λ/2 हा क्रम येण्यासाठी इथं 2/2च ठेवलं. पुढे येते 3/2 येते, 4/2, 5/2, पुढची किंमत लक्षात येईल 6/2, 7/2 × λ असं. ह्या व्हॅल्यू लक्षात येण्यासाठी λ/2 तसंच ठेवलेलं आहे. इथं परत द अँटीनोड्स आर ऑब्टेन्ड ॲट x = 0, λ/2, 2 λ/2, 3 λ/2, डॅश 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 डॅश. So we have to calculate the distance between two successive antinodes. For example इथं करून पाहिलेलं आहे. आपण पहिला आणि दुसऱ्या याच्यामधलं डिफरन्स घ्यायचा आहे. पुढचं अंतर जास्तच असणार आहे म्हणून पुढच्यातून अगोदरचं अंतर वजा करायचं. पुढचं अंतर काय तर λ/2 -λ λ/2 -0 λ/2 किंवा 3 नंबरचा अँटीनोड इथं 3 नंबरचा आणि 2 नंबरचा याच्यातली वजाबाकी घेतली इथं 3 λ/2 -λ/2 λ/2 म्हणजे हे उत्तर काय येणार आहे, λ/2च येणार आहे. म्हणून द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स ऑर नोड्स इज λ/2. हे प्रॉपर्टीजमध्ये पाहिलं आहे, हे इथं आपण प्रूव्ह केलेलं आहे. आणखीन एक अशी प्रॉपर्टीज घेतली होती की द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड अँड अँटीनोड इज λ/4. एका नोडमधला आणि लगेच शेजारच्या किंवा त्याच्यानंतर येणाऱ्या अँटीनोडमधलं जे डिस्टन्स आहे ते λ/4. मग या ठिकाणी काय कन्सिडर करायचं आहे, मी हे सगळं पुसतोय. पहिला नोड आणि पहिला अँटीनोड याच्यामधला डिफरन्स घ्यायचा. पहिला आपण नोड काढला, दुसरा अँटीनोड. मग पहिला जो आहे तो λ/4 आहे नोड, या ठिकाणी आहे बघा, ही λ/4ची व्हॅल्यू. पहिला λ/4 नोड आला. नंतर इकडचा काय आहे तर 0, म्हणून λ/4 -0 किती आलं, λ/4. आणखीन एखादं कॅल्क्युलेशन करून बघूया. इकडचा दुसरा कितीला आहे, 3 λ/4. हे बघा इथं 3 λ/4. मग तो इथं घ्यायचा दुसरा 3 λ/4. इकडं किती आहे दुसरा, λ/2 -λ/2. हे सोडवायचं आपल्याला. दिस इज इक्वल टू छेद सारखा करून घ्यायचा 3 λ / 4 मायनस इथं काय करावं लागेल, 2 डिवाइड करायचं, 2 मल्टिप्लाय करायचं, 2 λ/4 येणार. छेदस्थानची व्हॅल्यू 4 आहे, अंशस्थानी 3 λ - 2 λ किती आलं, λ/4. असं हे शेवटचं स्टेटमेंट आहे. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड अँड अँटीनोड इज λ/4. यावर आधारित क्वेश्चन विचारला जातो. तर हे डेरिव्हेशन आपलं पूर्ण झालं आहे. क्वेश्चन परत सांगतो. डिस्कस
the expression for equation of stationary wave by analytical treatment method. Hence, obtain the distance between two successive nodes and antinodes is lambda by 4. पूर्णतः उत्तर हे लिहायचं आहे. किंवा दुसरा क्वेश्चन, और डिराइव एन एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट वेव इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव. Also show that the distance between two successive nodes or antinodes is lambda by 4. हे पुढे शो दॅट म्हणून विचारलं जातात. लॅम्बडा बाय 2 डिस्टन्स बिटवीन नोड्स अँड अँटीनोड्स, किंवा नोड्स अँड अँटीनोड्समधलं अंतर लॅम्बडा बाय 4. तर अशा पद्धतीनं हे जे डेरिव्हेशन आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. काळजीपूर्वक व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू.